मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघ या ठिकाणी रेडी आहेत. फलंदाज सुद्धा गेलेत. चला झिरेश्वरी झिरटपड आणि गावदेवी मपगाव हे दोन संघादरम्यान टॉस झाला होता. टॉस हा गावदेवी मपगाव या संघाने जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे झिराटपाडा या संघाला. 3 ओव्हर्सचा हा सामना आहे. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आता जवळपास आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील एकंदरीत 16 सामने होते, त्यापैकी जवळपास 10 सामने झालेले आहेत. अजून देखील 6 सामने बाकी असतील आणि त्याच वेळेला बक्षीस वितरण समारंभ हे देखील बाकी आहे. धीरज आणि संकेत ही जोडी मैदानावरती आलेली आहे. बॉलिंगसाठी साई राणे संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी देखील येस अंपायरचा इशारा आहे आणि बरोबर 3:35 झालेले आहेत. टायमिंग तुमचं स्टार्ट झालेलं आहे. 3 ओव्हर्स हा सामना. पहिलाच बॉल असेल साई राणेचा. पहिलाच बॉल टप्पा पडला. तदनंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. सुरुवात खूप चांगली केली आहे. हे संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना मावगाव संघाला ज्याने प्रारंभिक जे षटक आहे ते नेहमीच खूप चांगलं टाकलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला नेहमीच त्याने आश्चर्यचकित केलं, अचंबित केलंय. प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकला जातोय. कधी फास्टर, कधी स्लोवर, कधी वाईड यॉर्कर. त्यामुळे एक चांगली गोलंदाजी साई राणेची पाहायला मिळते. सेकंड बॉल. आहा, दुसरा बॉल परफेक्ट यॉर्कर मारण्याचा प्रयत्न केला. डिग आउट करायचं होतं, परफेक्ट जमलं नाहीये. तरी देखील एक सिंगल धाव मात्र घेतली गेली आहे. एक धावेच्या साह्यानं आपण पाहिलं तर धीरज ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन केलं आपल्या संघाचं देखील. एका बाजूला मागवा, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहतोय झिराटपाडा. या दोन संघादरम्यान ही क्रिकेटची लढत आहे. जवळपास 5 संघ हे मात्र अंतिम 6 मध्ये गेलेले आहेत. चांगला बॉल आहे. टप्पा पडला सर विकेट किपरच्या हातामध्ये. साई आवाज, बीसी सागर सुरेश, शुभा शिवरे, तदनंतर गावदेवी गोंधळपाडा, विघ्नार्थ तुडा असे 5 जे संघ आहेत ज्याने अंतिम 6 मध्ये धडक मारले. एका टीमचं आपण वेटिंग करतोय. आहा, बॅटची एज घेतली आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल गेला आणि ते मात्र धाव घेण्याची संधी होती. आणि आता पंचांचं बूट आकाशाकडे, फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी साई राणे यांची पाहायला मिळाली. बघा, जेव्हा आपण पहिलंच प्रारंभिक षटक टाकण्यासाठी येत असतो आणि पहिल्याच बॉलवरती किंवा पहिल्या ओव्हरमध्ये आपण जेव्हा दबाव टाकतो तेव्हा तो दबाव फार फायदेशीर असतो. कारण गोलंदाज देखील तितकाच आत्मविश्वासाने गोलंदाजी करतो. पुढे येणारा गोलंदाज असतो तो आता प्रेशर तसंच कंटिन्यूस ठेवायचं काम करत असतो. त्यामुळे पहिली ओव्हर ही फार महत्त्वाची असते आणि तीच ओव्हर साई राणेने खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. हा टप्पा पडला. तदनंतर अनपेक्षित बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल. 5 बॉल कंप्लीट झालेत. धावांचा दुष्काळ पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकायचं असेल तर चांगली धावसंख्या उभारायची आहे, परंतु गोलंदाजाची गोलंदाजी नक्कीच प्रेरित करणारी होती, प्रोत्साहित करणारी होती. 5 बॉल्समध्ये बांधून ठेवलंय. शेवटला बॉलवरती चांगला फटका आणि इथे मात्र वन बाउन्स, सीमा पार, चौकार.
धावा. 5 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 5 धावा धावफलकावरती आलेले आहेत आणि आतापर्यंत पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झालेला आहे. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज नितेश. हा पहिलाच बॉल या ठिकाणी अगदी खोल टप्प्याचा हा बॉल होता, परंतु एक सिंगल धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. चांगला बॉल आहे, लॉंगअपच्या दिशेने खेळून काढलेला आणि खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब, सीमा पार, येतोय चौकार. पहिल्याच 2 बॉलमध्ये 5 धावा वसूल केलेल्या आहेत नितेशच्या. संघाची धावसंख्या 10 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आणि चांगला आत्मविश्वास देखील देत असताना आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी ते पहिल्या 3 बॉल्सवरती तेवढं काही जमलं नाही. एक चौकार जरूर आलाय, परंतु झिरेश्वरी झिरापाडे या संघाला जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर इथून आता हाणामारी करावी लागेल. प्रत्येक बॉलवरती तुटून पडावं लागेल. आपल्या संघ सहकार्यांना खुश ठेवायचं असेल तर आता ताबडतोब फलंदाजी करणं तेवढंच गरजेचं आहे. डिफेन्सिव्ह खेळ करू शकत नाही, डॉट बॉल आपण खेळू शकत नाही. चांगला बॉल आहे, गोलंदाजी खूप चांगली आहे. मापगाव संघामध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी आणि त्याच वेळेला गोलंदाजी देखील तितकी चांगली आहे आणि त्याचमुळे इथे धावांचा पुन्हा एकदा दुष्काळ पाहायला मिळतोय. 4 बॉल कंप्लीट झालेले आहेत, 11 धावा धावफलकावर दिलेल्या आहेत. या षटकातील आता 2 बॉल्स मात्र शिल्लक असतील. मोठ्या फटक्यांची गरज, परंतु तिथे मोठे फटके येत नाहीये. पण तो मागील मॅचमध्ये जो स्ट्राईक इनवरती फलंदाज आहे त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली होती देवानं, तीच फलंदाजी आता रिक्वायर्ड आहे. आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये न्यायचं असेल तर फटकेबाजी करणं तेवढं गरजेची आहे. बॅट फिरली, त्यानंतर बॉल मात्र या ठिकाणी शरीराचा वेध घेतला. 5 बॉल कंप्लीट झालेले आहेत, धावा येत नाहीयेत. 11 या धावसंख्येवरती मात्र संघ थांबलेला आहे. शेवटला बॉल असेल या षटकातील. चला, जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये, तुमच्यासाठी टायमिंग स्टार्ट आहे. अंतिम बॉल. अंतिम बॉल देखील तितकाच चांगला, परंतु एक धाव रोखू शकले नाहीयेत. एक धावाचा नक्कीच या ठिकाणी बदलाव होईल. एक धावेच्या मदतीनं 2 ओव्हर्स इथे मात्र समाप्त झालेले आहेत आणि 12 धावा धावफलकावरती येतात. 8 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे वेळेमध्ये 2 षटकं टाकली जातात. तिसऱ्या षटकासाठी अजिबात वेळ लावायचा नाही, लगेच षटक चालू करायचं आहे. 12 धावा धावफलकावर दिल्यात पहिल्या 2 षटकामध्ये आणि नवीन गोलंदाज 16 ते 17 वर्षाचा खेळाडू भूषण मोहिते हा मात्र नवीन गोलंदाज आलेला आहे. बघा मित्रांनो, लहान आहे परंतु त्याचा बिहेवियर बघा, अगदी प्रोफेशनल खेळाडू कसं रनअप घेतो, तदनंतर काही डिस्कशन करतो, त्या पद्धतीचा एक जबरदस्त हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणं तेवढं सोपं नाहीये, परंतु ते काम करतोय भूषण मोहिते. हा एम ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. यॉर्क मारण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती देवाला पाठवलंय तंबूमध्ये परत.
आता नक्कीच इम्रान सर काय बोलले असते किंवा दशरथ पाटील काय बोलले असते जेव्हा हा असा फील्ड करतोय. पुन्हा एकदा भूषण. हा चांगला बॉल डाऊन ते ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. वेगानं आले खेळाडू. एक सिंगल धाव मात्र घेतली. एका धावेवरती संतुष्ट झालेत. जबरदस्त गोलंदाजी. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आपण ज्याला म्हणतो त्या षटकामध्ये एक उगवता तारा मी म्हणेन ज्या भूषणनं आतापर्यंत रोखून ठेवले. पहिल्या 3 बॉल्स मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 14 धावा फलकावर आलेल्या आहेत. बॉलिंग अटॅक मावगाव संघाकडे खूप जबरदस्त आहे. तीनही गोलंदाज तरबेज आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ मात्र खेळत आहेत. 3 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. पाहूया कशा पद्धतीने आता इथे धावा जमा करणार आहेत. पाहता पाहता आता 3 बॉल्स शेवटचे शिल्लक राहिलेत. पुन्हा एकदा त्याच बॉल. आता संधी आहे. आहा 4 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. चांगली गोलंदाजी. अगदी मोठ्या खेळाडूंना लाजवेल असा हा खेळाडू स्कोर धाफलकावरती 15 लास्ट 2 बॉल बाकी आहेत. 15 धावा धाफलकावरती आलेले आहेत. चला वेळ नका दौडायचा आहे प्लीज. बघा बऱ्याच वेळा आपण पाहतो गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतील तरी सुद्धा त्याला ऍडवाइस दिल्या जातात आणि मग कुठेतरी वाट लावून बसतात. चांगली गोलंदाजी करतोय सो त्याला ऍडवाइसची गरज नाही आता. हा ऍडवाइस दिला आणि हा कॅच आलाय. हा चांगला ऍडवाइस होता. सतरा धावा धाफलकावरती आलेले आहेत. आता 18 बॉल्स मध्ये 18 धावींची गरज. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जोपर्यंत सेकंड इनिंग होईल तोपर्यंत आपण संकेत सुमित या लगेच नेक्स्ट मॅच कोणती आहे. चला यानंतर माझ्या मते येस अंतिम 6 संघ आपल्याला मिळणार आहेत. चला लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. 18 बॉल्स आणि 18 धावींची गरज.
चला क्रिश, क्रिश जाऊन या लगेच. अक्षय आणि त्याच्या समवेत साई राणे ही जोडी मात्र मैदानावरती गेलेली आहे. पहिल्याच 6 बॉल्स मध्ये पाहूया किती धावा या ठिकाणी वसूल करत आहेत, कारण 18 बॉल्स मध्ये 18 धावीची गरज. बॉल टू रन्स येथे काढायचे आहेत. तरी देखील इथे समोरचा संघ देखील तितकाच एक चांगला संघ आहे. या मैदानाचा अंदाज आहे, या मैदानावरती बऱ्याच वेळ तो खेळलेला आहे. त्याच्या पहिली ओव्हरमध्ये जर 1 ते 2 विकेट्स गेल्या, धावा कमी गेल्या, तर या मॅच मध्ये वापसी होऊ शकेल, परंतु धावा होणं देखील गरजेचं आहे. चला मॅच सुरू करायची आहे. 3 वाजून बरोबर 52 मिनिटे चालू झालेली आहेत आणि आपलं टायमिंग आता स्टार्ट केलेलं आहे. चला फलंदाज, आपण लगेच बॉल चेक करायचे आहेत. तीन बॉल. चला हा येस, 3 वाजून बरोबर या ठिकाणी 52 मिनिटे झालेली आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. स्ट्राईक एंडवरती साई राणे, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अक्षय. मापगाव संघामध्ये अक्षय म्हटलं की एक चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज आहे आणि आज संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील त्याचा खेळ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बहरताना पाहायला मिळाला. येस, 3 वाजून टायमिंग आपण पाहूया, 52 मिनिटे झालेली आहेत. पहिलाच बॉल, इथे मात्र त्रिफा उद्ध्वस्त फलंदाज बाद. पहिल्याच बॉलमध्ये इथे विकेट प्राप्त केलेली आहे. दबाव दडपण तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघावरती टाकण्याचा प्रयत्न. कारण कित्येक वेळा आपण पाहिलं मित्रांनो, 18 बॉल्समध्ये 36 धावा होतात, 18 बॉलमध्ये 50 धावा होतात, पण तो 18 बॉल्समध्ये 18 धावा होण्यासाठी दमछाक होते. कधी कधी तर बॅटिंग करणारा संघ हारलेला सुद्धा आहे. क्रिकेट आहे शेवटी. काय पहिल्या ओव्हर्समध्ये जर चांगली गोलंदाजी झाली, अशाच विकेट काढल्या, तर या मॅचमध्ये वापसी होऊ शकेल. तो चान्स आहे, अजूनही वेळ मात्र निघून गेली नाहीये. तुमच्या गोलंदाजीमधली अचूकता तुम्हाला कदाचित विजयी सुद्धा देऊ शकते, परंतु अचूकता ही कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. सातत्यपूर्ण चांगला खेळ हा देखील तितकाच महत्वाचा आहे. चला नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा या षटकातील सेकंड बॉल असेल. आहा, टप्पा पडल्यानंतर चांगलं वले प्राप्त झालेलं आहे. आतल्या दिशेने बॉल वळवला. येस, पॅचची कडा लागली होती. कॅच ड्रॉप मे बी केला, या ठिकाणी दिसला नाहीये, परंतु एक संधी होती. हाफ चान्स आहे, ते फुलमध्ये कन्वर्ट करायचे असतात. हीच तर एक खरी खासियत, किंवा त्याच वेळेला दबाव तुम्ही आणू शकता अशा पद्धतीने खेळ केला तर. आणि बरोबर मधोमध पकडले फलंदाज बाद.
मिळाला. चौथा बॉल असेल आता पुन्हा एकदा या ठिकाणी धीरज गोलंदाजीमध्ये असलेलं वर्चस्व खूप चांगलं पण दाखवलं आतापर्यंत. आहा, चांगला बॉल आहे, टप्पा पडला त्या दिशेने. 4 बॉल मैदानावरती डॉट आलेले आहेत. बघा 18 बॉल्स मध्ये 18 धावींची फक्त गरज होती, परंतु अशा वेळेला पहिले 4 बॉल्स इथे मात्र आहा, मिड ऑनच्या दिशेने हा बॉल खेळलेला आहे. 5 बॉल डॉट गेलेत. 5 बॉल कंप्लीट झालेले आहेत, एकही धाव गेले नाही. बघा 18 बॉल्स मध्ये 18 धावेची गरज असताना इथे 5 बॉल डॉट टाकलेत. शेवटला बॉल आणि निर्धाव मेडन ओव्हर, काय गोलंदाजी केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे आणि आता पाहूया रिव्ह्यू. पंचांना रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. पंचांना कन्फ्युजन असेल तर रिव्ह्यू आहे. अरे अंपायर अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतो यार. पहिली सेमीफायनल मित्रांनो, बीसीसी अगरसुरे विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा. टॉस करण्यासाठी यायचं आहे. बीसीसी अगरसुरे आणि गावदेवी गोंधळपाडा ही पहिली सेमीफायनल असेल. दोन्ही संघांनी टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. फेअर डिलिव्हरी आहे. वाईड लाईनच्या आतून हा बॉल गेलाय, त्याच्यामुळे हा चेंडू वाईड नाहीये, लिगल चेंडू आहे. त्याच्यामुळे इथे डॉट बॉल म्हणून याची गिनती होणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. 1 ओव्हर्स मध्ये एकही धाव मात्र आली नाही. 7वी मेडन ओव्हर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. आता 12 बॉल्स मध्ये 18 धाब्यांची गरज, 12 चेंडू आणि 18 धावा. नवीन गोलंदाज मनीष. पहिलाच बॉल, बॉल हवेमध्ये, कॅचची नामी संधी आहे आणि मात्र पकडल्या कॅच, फलंदाज बाद. नवीन फलंदाज सागर मैदानावरती गेलेला आहे.
7 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत, एकही धाव आलेली नाहीये. बघा मी मित्रांनो या मॅचच्या सुरुवातीला सांगितलं होतं 18 बॉल्स मध्ये 18 धावा बऱ्याच वेळेला होताना नाही पाहिल्यात. 18 बॉल्स मध्ये 36 धावा झाल्या, 18 बॉल मध्ये 50 धावा झाल्या, परंतु 18 बॉल्स मध्ये 18 धावा काढत असताना दमछाक बऱ्याच वेळा झाली होती आणि तीच दमछाक आता इथे दिसत आहे. पहिले 7 बॉल कंप्लीट झालेत, एकही धाव आलेली नाहीये. आता पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल मनीष. हा 8 बॉल्स मित्रांनो सुरुवातीचे डॉट गेलेले आहेत. काय गोलंदाजी होत आहे. एकही धाव आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला काढून दिलेली नाहीये. 18 धावेंची गरज होती, बॉल टू रन्स होत्या, परंतु पहिलेच 8 बॉल डॉट आलेत. मनीषची भेदकता अचूकता सर्व काही मैदानात दाखवलंय. जबरदस्त मनीष. फुलटॉस बॉल हवेमध्ये आहे आणि इथे मात्र खराब चेंडू पाठवले सीमारेषा पार. षटकार. चला लगेच मॅच सुरू करायची आहे. पुन्हा एकदा मनीष. थोडासा दबाव दडपण. अगोदरचा बॉल आपण पाहिलं तर बीमर टाकला होता आणि त्याचमुळे त्यांना दंडित केलं. आणि आता यावेळेस हा बॉल फ्री हिट्स आहे, त्याच्यामुळे विचारपूर्वक टाकायचा आहे, बॉल डॉट काढायचा आहे. मॅच बॉल देखील मैदानावरती आलाय. फ्री हिटचा बॉल काय येणार, एखादा चौकार एखादा षटकार. कारण अगोदरच्या बॉलवरती एक मोठा फटका तर आला होता. आता गोलंदाजाला वाचवायचे धावा. आहा फुलटॉस बॉल आणि आता मात्र सरळ पाठवलं सीमारेषा पार. चौकार. टॉस आपण करून घ्यायचा आहे. गोंधळ पडा चला, वारंवार आपला फुकार देतोय. येस, बीसीसी आगर सूर्य संघ आलेला आहे. हा पहिला सेमीफायनलचा सामना असेल याची नोंद मात्र घ्यायची आहे. आज बघा गरम वाफ येते सगळीकडे, वणवा आहे आणि त्यामुळे आता आपल्याकडे गरम वाफ या ठिकाणी येत आहे. पुन्हा एकदा मनीष. चांगला बॉल, तितका चांगला फटका. एक धाव घेतली आहे आणि एका धावेवरती संतुष्ट
धावा आतापर्यंत 12 या आकड्यावरती पोहोचलेत. अजून देखील 6 धावांची गरज आहे. 6 8 बॉल आणि 6 धावांची गरज. एखादा मॅच विनिंग फटका मारून ही मॅच एंड करेल का की डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळेल पाहूया. एक मोठा फटका ही मॅच समाप्त करून देणारा असेल. मनीष पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली होती. पहिले 2 बॉल्स त्याने डॉट टाकले म्हणजे एकत्रित 8 बॉल डॉट्स गेले होते. संपूर्णपणे कमबॅक केलं होतं परंतु एका बिमरने या मॅचला कलाटणी मिळाली. एका बिमरने पूर्णपणे मापगाव संघ या स्पर्धेमध्ये आला. थोडासा पिछाडीवरती गेला होता. आहा चांगला फटका 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून सीमा पार चौकार. चला 2च धावा आता या ठिकाणी गरजेचे आहेत. थोडंसं घाबरवलं होतं कारण 8 बॉल्स डॉट गेले. स्वतः मागवा संघ देखील आता कन्फ्यूज झाला होता धावा कशा काढायच्या. हा चांगला बॉल आहे. चांगला फटका. एकच सिंगल धाव आणि आता एका धावीची गरज आहे. आता फक्त एका धावीची गरज आहे. 6 बॉल 1 धाव. 6 बॉल आणि 1 धाव. एखादा चमत्कार घडेल का. चला जास्त वेळ नाही करायचा. विचार विनिमय आता करू नका मित्रांनो. ऑलरेडी 17 आपण एका या ओव्हरमध्ये दिल्यात. अगोदर एकही धाव नव्हती. या सेकंड ओव्हरमध्ये पहिले 2 डॉट टाकून सुद्धा 17 धावा दिल्यात. एका बॉलवरतीच 11 धावा त्याने दिलेल्या आहेत. चला आता एका धावीची गरज. 6 बॉल्स आणि 1 धाव. 6 बॉल आणि 1 धाव. बीसीसी अगरसूर आणि गावदेव गोंधळपाडा या 2 संघ दरम्यान पहिला सामना असेल. चांगला फटका आणि क्षेत्ररक्षक आहे. पकडल्या कॅच. फलंदाज बाद. बघा मॅच रुपेश 6 ला 1 आता 5 ला 1. 1 बॉल कमी झाला. कंपल्सरी चेसिंग आहे. बघा एक एक धाव सुद्धा कधी कधी निघत नाही. यूट्यूबवरती आपण आता तरी सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला अशा अनेक मॅचेस मिळतील जिथे 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज असताना गोलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे. पहिल्या बॉलचा डॉट आलाय. अजून 5 बॉल शिल्लक आहेत. आणि ते पंचांकडे अपील केली आहे आणि ते मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. OUT बघा 6 बॉल्स मध्ये 1 धावेची गरज होती. पहिले 2 बॉल आता डॉट गेलेले आहेत. आता 4 बॉल आणि 1 धावेची गरज. बॉल कमी होत आहेत परंतु रन काही निघत नाहीत. चला लगेच मॅच स्लो नाही करायची आहे. 4 बॉलात 1 धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 1 धाव.
एक धाव काढण्यासाठी सुद्धा इथे बराच संघर्ष करावा लागतोय. नवीन फलंदाज गौतम. चला वेळ नाही घ्यायचा जास्त. 4 बॉल आणि 1 धावेची गरज. दोनही संघ खूप चांगले खेळ खेळलेले आहेत. मी स्पेशली या ठिकाणी झिरेश्वरी झिहाड या संघाचं कौतुक करेन. आहा आणि ते मात्र मापगाव संघ विजय झालाय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार.